संपन्न होतोय। पोलीस कॉन्स्टेबल सायबर पोलीस स्टेशन यवतमाळ दिनांक 8/6/26 ते 22/6/26 दरम्यान घेण्यात आलेल्या ऑपरेशन शोध 4 या मोहिमेअंतर्गत एकूण 60 पीडित मुलींचा तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेऊन संतोष पांडे इयत्ता 8वी राज्यातून 15वा मेरिट हा आलेला आहे। जेट किड्स इंटरनेटचं मनोबल वाढवण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जोरदार टाळ्यांनी प्रोत्साहित करूया। नंतर यावर्षी खरं तर 5वी 8वी आणि 4थी 7वी यानंतर विवान अमेय तगडपल्लीवार इयत्ता 4 त्यानंतर शनय शैलेंद्र राठोड इयत्ता 4थी अवधूत आनंद कहालेकर इयत्ता 7वी अवधूत सुद्धा इयत्ता 7वीचा विद्यार्थी होता। आपण या आमच्या चिमुकल्या बरोबर या ठिकाणी संपन्न होतोय। सर्वप्रथम आदिती चेतन ठाकरे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा करंजखेडची विद्यार्थिनी होती आणि आदित्य जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चांदापूरचा विद्यार्थी। त्यानंतर वीरनारी सर्वोच्च बलिदान दिले आहे। महाराज महाराजस्व अभियान खऱ्या अर्थानं सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना विविध दाखले त्यांच्या माध्यमातून हे अभियान यशस्वीपणे आगेकूच करते आहे। त्या अभियानाची फलश्रुती आणि त्या भोगचं अनावरण उपस्थित सन्मान्य पालकमंत्री महोदय आणि तमाम मान्यवरांच्या शुभ राज्यात आजपासून ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह साजरा करण्यात येत आहे। तर 26 जानेवारी 2027 पर्यंत जलसंधारण अभियान आयोजित करण्यात येणार आहे। याबरोबर सोबतच 21 ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री यवतमाळ जिल्ह्याचे खऱ्या अर्थानं सुधाकरजी नाईक साहेब यांच्या जन्मदिनी हा जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जाणार असून त्या निमित्तानं जलसंवर्धनासाठी जिल्ह्यात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन या प्रसंगी मी करतो आहे। तसेच या 15 ते 30 वयोगटातील युवकांसाठी सोशल मीडियावर रील्स फॉर सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। या स्पर्धेमध्ये सुद्धा विजेत्यांना रोख बक्षिसे दिल्या जाणार आहे। प्रशासन लोकप्रतिनिधी शेतकरी महिला युवक आणि नागरिक या सर्वांच्या सहभागातून विकसित यवतमाळ घडविता यावे यासाठी आजचा स्वातंत्र्य दिनी आपण यवतमाळ जिल्ह्याला कृषी उद्योग शिक्षण उद्योग तंत्रज्ञान रोजगार जलसंधारण आणि पायाभूत सुविधाच्या क्षेत्रात राज्यातला एक आदर्श जिल्हा बनवण्याचा संकल्प करूया असे आवाहन या प्रसंगी मी करतो आहे। शासन पूर्ण ताकदीने आणि प्रत्येक पावलावर आपल्या पाठीशी आहे। नागरिकांनी आता जिल्ह्याच्या विकासाच्या प्रवासात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन या प्रसंगी मी करतो।